दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधलं पहलगाम अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही। एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं पीडित हुसेन कुटुंबाला घराचा आधार मिळालाय। मात्र इतर व्यावसायिक पर्यटन सुरळीत होण्याची वाट पाहत आहेत। दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्यानंतर अद्यापही काश्मीरमधलं पहलगाम पूर्वपदावर आलेलं नाही। इथल्या बाजारातील व्यवसाय थंडावलेत। हल्ला झाल्यानंतर पर्यटकांची संख्या घटल्यामुळे शाली, हस्तकलेच्या वस्तू, खाद्यपदार्थांसह इतर साऱ्याच व्यवसायांना फटका बसलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदिल हुसेन याच्या कुटुंबियांना बांधून दिलेल्या घराबद्दल काश्मीरींनी समाधान व्यक्त केलंय। आदिल हुसेन हा पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरून फिरवण्याचा व्यवसाय करायचा। हल्ल्यावेळी एका अतिरेक्याला त्याने रोखल्यामुळे त्याचीही हत्या झाली होती। आदिल हुसेन कुटुंबातला एकमेव कर्ता पुरुष होता। त्यानंतर आदिल हुसेनच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेंनी घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आता पूर्णत्वास आलंय। के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उन्होंने और उनकी टीम ने उनको एक घर भी बना के दिया है। घर बना के दिया है, मैं वहीं के हूँ, उनको घर बना के दिया है। एकनाथ शिंदे जी के बारे में क्या चर्चा होती है यहाँ पे? यहाँ की तो पता नहीं, वहाँ जो जिसकी मकान दिया वहाँ तो अच्छे चल रहे, उनकी चर्चा है कि उनको मकान बना के दिया उधर, ऐसे कुछ पैसे वैसे दिया है। उद्या त्याच्या आई वडील, त्याचे भाऊ, त्याचे बहीण, त्याचं संपूर्ण कुटुंब यांना त्या ठिकाणी उद्या चावी दिली जाणार आहे। उद्या त्याचं ते आणि नुसतं घर नाही दिलं, सुई धाग्यापासून ते जीवनावश्यक वस्तू, ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात त्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी साहेबांनी आमच्या पुरवलेली आहे। म्हणजे घरात जायचं, फक्त त्यांनी घरामध्ये पाऊल ठेवायचं आहे, घरातल्या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। म्हणजे अशा पद्धतीचं कार्य माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे। दरम्यान स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी प्रशासनाकडे पर्यटन पुन्हा सुरळीत होण्यासाठी पावलं टाकावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।